कार्यक्रमाला खूप उशीर झालाय ताई. आपण लवकर देऊन आपली या ठिकाणी बारी साजरी करायची आहे. कार्यक्रम आपला 11 वाजताचा होता, पण आज या ठिकाणी 2 वाजायला आलेले आहेत. त्याच्यानंतर पुढील कार्यक्रम सुद्धा बाकी असणार आहेत. तर आलेल्या रसिक प्रेक्षकांनी इथे बसण्याची व्यवस्था केली आहे, त्या ठिकाणी बसून घ्यायचं आहे. आता थोड्याच वेळात कार्यक्रम चालू होणार आहे. सर्वांनी आपला कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे. आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचे मी मनापासून स्वागत करतो.
सर्वप्रथम या ठिकाणी सेजलताई पवार, शाहीर सेजलताई पवार यांचा आई भक्त विजय बाबा पाकुर्डे यांच्या हस्ते शाल पुष्प देऊन आणि गौरव पुरस्काराने सन्मानित करून त्यांचा थोडक्यात सत्कार करण्यात येत आहे। समजाई भक्त विजय बाबा पाकुर्डे यांच्या हस्ते शेकटीवाडी शाहीर तेजल पवार मॅडम यांचं गौरव पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे। हाल 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 Hello, check. Hello, 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 check monitor द्या. Hello, 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 check. Hello. येत नाहीये, पुढच्या मॉनिटरला द्या. हा भरपूर येतोय. हॅलो 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 चेक. हॅलो, थोडा इको द्या. हॅलो हॅलो हॅलो. ड्राय वाटतोय थोडा. हॅलो चेक. हॅलो, थोडासा गेन. हॅलो 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 चेक. हॅलो. नमस्कार मंडळी, आवाज येऊ दे. नमस्कार. आजचा हा जल्लोष अगदी जोरात झाला पाहिजे, त्याच्यामुळे आवाज येऊ दे. नमस्कार. क्या बात आहे. असा आवाज आला पाहिजे सर्वांचा. सर्वप्रथम या ठिकाणी जमलेल्या सर्व माझ्या रसिक प्रेक्षकांचे आणि अर्थात आया बहिणींचे, या ठिकाणी सर्व भाविक भक्तांचं मी स्वागत करत आहे.
आणि वेळ न दवडता माझ्या कार्यक्रमाला त्वरित सुरुवात करत आहे. सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. रंगदेवता, ग्रामदेवता आणि येथे जमलेल्या माझ्या तमाम नाचप्रेमी रसिक बंधू भगिनींना माझा म्हणजेच शक्तिवाली शाहीरा सौ तेजल पवार घोटाळ हिचा शाहिरी मानाचा मुजरा, शाहिरी मानाचा मुजरा, शाहिरी मानाचा मुजरा. रसिक हो, आजचा हा कार्यक्रम सर्वांना ज्ञात आहे, कारण दिनांक 11 जानेवारी दरवर्षी सोमजाई मातेचा असलेला हा उत्सव, हा सोहळा आज वर्ष 12वे. तर या निमित्ताने आपल्या विजय पाखुर्डे बाबांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. तरी सर्वप्रथम त्यांचे मी शतशः आभार मानते की त्यांनी पुनश्च एकदा आम्हाला या रंगमंचावर कार्यक्रम करण्याची संधी दिली. त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते. आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्व मायबाप रसिक प्रेक्षकांनी दिलेलं प्रेम पाहून तुम्हाला देखील मानाचा मुजरा करत आहे. रसिक हो, आजच्या या कार्यक्रमाला मला लाभलेली माझी वादकांची टीम थोडक्यात ओळख करून देत आहे. या ठिकाणी ढोलकीपट्टू सौरभ तटकरे सह रामदादा मोहिते हे आज या कार्यक्रमाला आम्हाला ढोलकीपट्टू म्हणून लाभलेले आहेत. तरी सर्वप्रथम त्यांचे मी या ठिकाणी स्वागत करत आहे आणि त्यांचा आभार मानत आहे. ऑक्टोपॅड मास्टर या ठिकाणी कुंदन साळवी यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करत आहे. बँजोला प्रणेश दादा शिगवण यांना देखील मानाचा मुजरा करते. त्याचप्रमाणे कीबोर्डला माझे मिस्टर आणि या संपूर्ण संदेश म्युझिकल ग्रुपचे निर्माते श्री संदेशजी गोताड यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करत आहे. त्याचप्रमाणे आताच जे बहारदार नृत्य सादरीकरण झालं अशी माझी स्वतःची शाखा भैरी भवानी नाच मंडळ मुंबई यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करत आहे. आज कोरसला मला ज्यांची साथ लाभलेली आहे असे आमचे कोरसपट्टू शाहीर संदेशजी पालकर यांना मानाचा मुजरा करते. सह आरती हुमणे हिला देखील मानाचा मुजरा करत आहे. आणि माझे प्रतिस्पर्धी शाहीर ज्यांच्या समवेत आज हा कार्यक्रम संपन्न पडणार आहे, हा सोहळा पार पाडणार आहे असे तुरेवाले ख्यातनाम नामवंत शाहीर जगन्नाथजी खारगावकर बुवा यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करते. त्यांच्या सर्व मंडळींना मानाचा मुजरा करते आणि माझ्या कार्यक्रमाला तत्पर सुरुवात करीत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. मांगवली गावची सोमजाई माता खरी सत्वाची आहे. आज 12वे वर्ष भक्त सारे भक्ती करत आहे. गोड साजिरे रूप तुझे, गोड साजिरे रूप तुझे, डोळे भरून आई पाहत आहे. आज इथे येणार प्रत्येक जण आई तुझ्या चरणावर फुल वाहत आहे. आज हा जो कार्यक्रम आहे दादा थोडा गेन द्या ना माईकला. पूर्ण ड्राय माईक आहे, पूर्ण ड्राय. तर आज या कार्यक्रमाला जमलेल्या सर्व भाविक भक्तांना हे माहितीच आहे की आजचा हा सोहळा सोमजाई मातेच्या उत्सवानिमित्ताने साजरा केला जातो. तरी या सोहळ्याला आज शक्ती म्हणजेच अर्थात स्त्रीची बाजू मी या ठिकाणी मांडत आहे. तर स्त्रीची बाजू, शक्तीची बाजू मांडताना आज माझ्या मुखातून त्या सोमजाई आईचे गुणगान माझ्या स्तवन मधून सादर करणार आहे. पहा काय म्हणायचं आहे.
देवाचा पाहुनी हा सोहळा अहो भक्त जन सारे झालेत हो गोळा सत्वाची हाय माझी माऊली ही सत्वाची हाय माझी माऊली देते साऱ्यांना सुखाची सावली 1 2 3 स्टार्ट या ठिकाणी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना शाहिरी मनाचा मुजरा करत आहे
सत्वाची हाय माझी माऊली, देते साऱ्यांना सुखाची सावली. बोल श्री गणपती गजानन महाराज की जय, बोल शक्ती वाले की जय. अखंड गुणी हैबती घराण्याचा विजय असो, अखंड नागेश्वरीचा विजय असो. भैरी भवानी नाच मंडळ मुंबई यांचा विजय असो, बोल शक्ती वाले की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. बोला गणपती बाप्पा. मोरया. ये देवाला पाहू, देवाला पाहू, देवाला पाहू, देवाला पाहू. तर पहा, स्तवन झालेलं आहे आणि गणरायाच्या चरणाशी नतमस्तक होताना काय म्हणायचं आहे लक्ष असू दे. केस दोदीत तुझ्या स्वागताला सजते ही धरती, दाही दिशा गजबजते सारीकडे तुझीच कीर्ती. अरे कशी गोजिरवाणी दिसे गणराय तुझी मंगल मूर्ती, शुभारंभी गणराया सारे भक्तजन तुलाच स्मरती. आणि प्रत्येक वेळेसच गाण्याची चाल आम्ही शाहीर नवीन नवीन देत असतो, नवीन नवीन चालींचा वापर करत असतो. तर आजही जी चाल कोणी घेतलीच नाही आहे कधी, तर ती चाल तुमच्या समोर सादरीकरण करणार आहे. आणि अतिशय आता बरंच ट्रेंडिंग चालू आहे ते गाणं, आणि म्हणून दिल ये बेचैन वे. खारगावकर बुवा, तुम्ही देखील आज तयारी निश्चित आला असाल 100%. बुवांकडनंही आज नवीन येणारच आहे. तर तरी सुद्धा बुवा आज ही जी चाल मी गाणार आहे ती नीट ऐकून घ्या. मन हे आतुरले नाममुखी घेतले, धावून ये या रणा नाचत ये छनछना गणारे, नाचत ये छनछना. 1 2 3 स्टार्ट.
नाममुखी घेतले मन हे आतुरले नाममुखी घेतले धावून ये यारणा नाचत ये छनछना गणारे नाचत ये छनछना नाचत ये छनछना गणारे नाचत ये छनछना ये हा ये गणपतीच्या सणाला चौदा विद्येचा अधिपती तू विघ्न विनाशक गणपती तू चौदा विद्येचा अधिपती तू विघ्न विनाशक गणपती तू दुष्टाला मारणे भक्ताला तारणे आळविते तुला मनोभावाने रे हाक माझी ऐकना हे गजानना हाक माझी ऐकना हे गजानना रूप पाहून भुलले ना नाचत ये छनछना गणारे नाचत ये छनछना नाचत ये छनछना गणारे नाचत ये छनछना त्यात करून मन मिरवायला कुणीतरी यावं फिरवायला सृष्टीचा विधाता हे गणनाथा दुःख दूर झाले नाम तुझे घेता दुःख दूर झाले सृष्टीचा विधाता हे गणनाथा दुःख दूर झाले नाम तुझे घेता रंग भरारणा जाणून घे गणा नाद घुमू दे साऱ्या त्रिभुवनात जळणाऱ्या याजना त्यांच्या अंतर्मना जळणाऱ्या याजना त्यांच्या अंतर्मना दिशा आजही तू दावला नाचत ये छनछना गणारे नाचत ये छनछना नाचत ये छनछना गणारे नाचत ये छनछना मन हे आतुरले नाममुखी घेतले मन हे आतुरले नाममुखी घेतले धावून ये यारणा नाचत ये छनछना गणारे नाचत ये छनछना गणारे नाचत ये छनछना गणारे नाचत ये छनछना जर कार्यक्रम आवडत असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे तुमच्याकडून टाळ्यांची अपेक्षा आम्हा दोन्ही शाहिरांना भरपूर आहे धन्यवाद असाच तुमचा प्रतिसाद कायम शेवटपर्यंत राहू दे तर आता गण झालेला आहे गवळणीकडे वळणार आहोत तत्पूर्वी चाल होऊन जाऊ दे आणि लगेच आपण गवळणीला सुरुवात करणार आहोत विकड्या निघाली दही दूध ताक आणि लोणी गबाई ग दही दूध ताक आणि लोणी बाई माझ्या खरंच बाई माझ्या दुधात नाही पाणी बाई माझ्या दुधात नाही
तर आता स्तवन झालं बरोबर, गण देखील झाला. आता काय आता काय आवाज येऊ दे. गवळण आहे ना, तर आता गवळण कशी पाहिजे, कडक पाहिजे की नाही? हा ना, लहान बसलेल्या पोरांचा आवाज तेव्हा पण जास्त होता, मागच्या वर्षी पण होता, या वर्षी पण आहे. उत्साह त्यांच्यामध्ये एकदम भरभरून दिसतोय मला. तर बघा, आज सोबतीला आहे जगन्नाथ खारगावकर बुवा. अर्थात जगन्नाथ नाव म्हणजे देवाचं नाव असतं. तर आज देव माणूस आहे माझ्या समोर. देव माणसाला जास्त काय बोलायला नको, पण तरी पण देव माणूस असला म्हणून काय झालं, बारी म्हणजे भेंडी बारीच होय की नाही? तर बारी म्हणजे बारीच करायची. तर आज बुवा आलाय, बुवा सगळा लवा जवा सगळा बुवा घेऊन आलाय सामान. पण कान्हाचं जे रूप होतं, कानाचा शेला, तो कमरेला बांधलेला शेला, डोक्याला बांधलेली ती पट्टी, असं ते कानाचं मनमोहक सुबक असं रूप होतं. तर त्या रूपात कान्हा प्रत्येक वेळी वृंदावनात, कुंजवनात, नदीच्या किनारी, यमुनेच्या काठावरी जायचा. पण त्यावेळी ज्यावेळी ही मुलं सगळी खेळत असायची, कानाचे सवंगडी, पेंद्या, वाकड्या, सुदाम, बोबड्या, हे सगळी सवंगडी खेळत असताना लपंडावाचा खेळ खेळत होते. तर कान्हा जाऊन लपला कुठे? झाडावर. बघा, या ठिकाणी सुरुवात खूप सुंदर झाली, शेवटपर्यंत अशीच राहू दे. रमेश शेडगे मुखली, पुढे गावाचं नाव काय काय अगदी छोट्या अक्षरात लिहिले, काही लक्षात येत नाहीये, पण असो. रमेश रमेश शेडगे यांकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आम्ही आभारी आहोत, धन्यवाद. अगदी शेवटपर्यंत असाच उत्साह राहणार आहे. आणि म्हणून तर ऐका मंडळी, ज्यावेळी कान्हा सगळ्या गवळणींना, सगळ्या आपला लवाजमा म्हणजेच गोकुळातल्या सगळ्या आपल्या सवंगड्यांना घेऊन खेळ खेळण्यासाठी जातो, त्यावेळी खेळ खेळत असताना कान्हा हा झाडावर चढतो, लपंडावाचा खेळ खेळत असतात. तर आता कान्हा शेला बांधतो, नाही का, शेला बांधतो. तर त्या शेल्याची गाठ इथे येते आणि खाली असा सोडलेला असतो. बघा, मी तुम्हाला का असं सांगते, कारण तुम्हाला माहितीये, तुम्ही काय मला पहिल्यांदा बघत नाही आहात, तुम्हाला माहितीये माझं स्पष्टीकरण कसं असतं ते. प्रत्येक गोष्टीची फोड आणि फोड मी करून सांगणारी शाहीर आहे, म्हणून सांगते. शेल्याची गाठ इथे बांधतो आणि ती गाठ बांधल्यानंतर जो उर्वरित शेला असतो तो खाली असा लटकलेला असतो, हो की नाही? हो ना. तर आता गवळण बघा कशी गाणार आहे. तुला बघून गुलाबी थंडीत सुटलाय गारवा, के झाडावर चढल्यावर याची गंमतच झाली, खाली बघणाऱ्या साऱ्या पोरांना मजा झाली. आता सांग कान्हा, ओय कान्हा कान्हा, अशी गवळण आली ना का आतमध्ये जाऊन लपतात. बाकी स्तवनगण पुढे उभं राहून बघते, गवळण आली का आतमध्ये पळतात. काय कळत नाही बुवा काय प्रॉब्लेम आहे. अरे आता सांग कान्हा, तुला कोण आहे रवाली, आणि शेंबड्या पोऱ्या आज साऱ्या पोरांच्या पहिल्यांदा तुझ्यावर आले पाळी. तर कान्हा बघा वर लपलाय झाडावर, तर गवळण बघा कशी आहे. या ठिकाणी मयूर पालवणकर मुरुड जंजिरा गणासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आमच्या संतेज म्युझिकल ग्रुपचे आधारस्तंभ आहेत, धन्यवाद. मंडळ आभारी आहे, धन्यवाद धन्यवाद. तर चढता झाडावर याची गंमत कशी हो झाली, झाडावर आपला एवढूसा लुटू चढत गेला हो, पण तो शेला बांधलेला आहे, तो कुठच्या कुठं लटकलाय तो त्याला समजेच नाही. मग पोरं खाल्लं काय म्हणतायत, पोरं म्हणतायत बघा, नाही तर बुवा म्हणतील राधा आली होती काय पकडायला, न हे आव न त्याव न घागर न हे आव त्याव, हे यांचाही होच, त्यांचा तोच असतो. जाऊ दे, त्यांच्या बारीला उत्तर द्यायला माझी दुसरी बारी आहे. चढता झाडावर याची गंमत कशी हो झाली, मग पोर सोर ही म्हणती, ओ पोरांनो आता बुवा आलं का म्हणायचं तुम्ही, पोर सोर ही म्हणती कानाचं लोंबतय खाली. आता बघा, आता तुम्ही हसताय गालातल्या गालात, पण बुवा काय लोंबतय खाली, तर तो शेला
तो जो शेला आहे तो आपला खाली लोंबतोय, पोरं आपली शोधतायत काना कुठे आहे, काना कुठे आहे. त्यातला एक हुशार असतो सुदामा, तो सांगतो वर बघा जरा, लोंबतय खाली बघा, जरा वर बघा कसं कानाचं लोंबतय खाली. काय तर तो शेला. असा विषय आहे बुवा. तुमच्यासारखा घागरी न माटन दांडू न विट्या आम्ही खेळत नाही. आम्ही डायरेक्ट लोंबवतो शेला, बाकी काय नाही. पोर सोर पोर सोर पोर सोर ही म्हणती कानाचं लोंबतय खाली, पोर सोर ही म्हणती कानाचं लोंबतय खाली. चढता झाडावर याची गंमत कशी हो झाली, चढता झाडावर याची गंमत कशी हो झाली. पोर सोर ही म्हणती कानाचं लोंबतय खाली, पोर सोर ही म्हणती कानाचं लोंबतय खाली. खेळ हा साऱ्यांचा होता रंगला, कानाही खेळण्यात होता दंगला. यमुनेच्या त्या काठावरी सरसर चढलाई झाडावरी, आता शोधाया पेंड्यावरती बारी आली, आता शोधाया पेंड्यावरती बारी आली. मग पोर सोर सारी पोर ही म्हणती कानाचं लोंबतय खाली, सारी पोर ही म्हणती कानाचं लोंबतय खाली. पोर सोर ही म्हणती कानाचं लोंबतय खाली, पोर सोर ही म्हणती कानाचं लोंबतय खाली. जादू नगरी से आया कोई जादूगर, लेके पहला पहला चल गया तो जादू नगरी से आया. गुरुन सार राधा ही पाही, सांगे ना कोणाचं काहीच नाही, सांगे ना कोणाचं काहीच नाही, सांगे ना कोणाचं काहीच नाही. खाली एकाना आता तरी यशोदा तुला बोलावते घरी, यशोदे तुला बोलवते घरी, यशोदे तुला बोलवते घरी. त्याची गंमत पाहून मजा ही साऱ्यांना आली, त्याची गंमत पाहून मजा ही साऱ्यांना आली. मग पोर सोराई म्हणती कानाचं लोंबतय खाली, पोर सोराई म्हणती कानाचं लोंबतय खाली. पोर सोर ही म्हणती कानाचं लोंबतय खाली, पोर सोर ही म्हणती कानाचं लोंबतय खाली. चढता झाडावर याची गंमत कशी ही झाली, चढता झाडावर याची गंमत कशी हो झाली. पोर सोर ही म्हणती कानाचं लोंबतय खाली, एक बाबा. म्हणती कानाचं लोंबतय खाली, अरे खाली लोंबतय. म्हणती कानाचं लोंबतय खाली, पोर सोर ही म्हणती कानाचं लोंबतय खाली. गवळणीचा अर्थ या ठिकाणी माझ्या मायमाऊल्या बसल्यात. काही वायफळ आणि फालतू न गाता पद्धतशीर अशी गवळण मी गायलेली आहे आणि बुवांना सुद्धा पटण्यासारखी गवळण आहे. काही किचकट विषय नाही आहेत गवळणीचा. या ठिकाणी श्री राजेंद्रजी सकपाळ, बामणोली ग्रुप ग्रामपंचायत सरपंच यांचकडून 201 रुपयाचं पारितोषिक आहे. जगन्नाथ बुवांचा आवाज चढला पाहिजे अशी बारी करा. बर नाही, असाही बुवांचा आवाज चढणारच आहे, कारण तुम्ही बघालच माझा आणि त्यांचा काय पहिला सामना नव्हे. मागच्या वर्षी जी शाहीर होती त्यांच्यासोबत माझा पहिल्यांदा सामना होता. पण जगन्नाथ बुवांचा अगदी केसान केस मला माहिती. बुवाच्या अंगावर कुठं केस आहे, बुवाचं कुठं केस आहेत, ती सगळं आपल्याला माहिती आहे. धागेन दोरे आपल्याला माहिती आहेत. त्याच्यामुळे कसं पहिली बारी कशी आपल्या लिमिटमध्ये करून जायची. कोणाला बोलायला चान्स नाही दिला पाहिजे. चली बाई आली आणि गाऊन गेली, बाईवर बट्ट्या बोळ लागला नाही पाहिजे. बाई प्रमाणेच बारी करून जाणार. जेव्हा पुरुष येऊन वाट लावणार ना, तेव्हा बाई मात्र पुरुषाला सोडणार नाही, एवढा लक्षात ठेवायचा. संतोष मोरे काका आमचे रोठ रोहाचे ढोलकीपट्टूसाठी, दोन्ही ढोलकीपट्टूसाठी प्रत्येकी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि आम्ही कुठेही जाऊ देत, यांची गाडी मात्र आमच्यासाठी नेहमी असते. अगदी फार लांबचं भाडं सोडून ते आमच्यासाठी येतात. तर काका तुमचं स्वागत आहे.
तुम्हाला देखील मानाचा मुजरा. तर आता खास आजच्या या गवळणीसाठी काशीराम सुतार खरवली वरची आळी यांच्याकडून गवळणीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर आम्ही नाच मंडळात अत्यंत आभारी आहोत. त्याचप्रमाणे रमेश वाडेकर यांच्याकडून रमेश वाडेकर बोरिवली यांच्याकडून या पूर्ण नाचासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आम्ही नाच मंडळ अत्यंत ऋणी आहोत. धन्यवाद. या ठिकाणी विजय बाबा पाखुर्डे आपल्या सर्वांचे लाडके यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे कासारे अशोक रामदास कासारे गाव सावर्डे यांच्याकडून गवळणीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आम्ही नाच मंडळ अत्यंत आभारी आहोत. धन्यवाद. एक चाल होऊन जाऊ दे आणि लगेच बुवांना झोमणारं गाणं घेऊया. झोमणार सर्व ज्ञानी मंडळी बसलेली आहेत. तरी त्यांच्या एक माहितीसाठी बुवांना माझा प्रश्न जो आहे तोच आहे. अगदी बुवांना देखील माझ्या प्रश्नाची प्रत तेव्हाच दिलेली आहे आणि प्रत्येक कार्यक्रमाला ते बोलवून देणं त्याच्यात वेळ जातो. तर बुवा माझा प्रश्न तोच आहे. पण या ठिकाणी माझा प्रश्न नवीन असल्यामुळे मी इथे बसलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांना प्रश्न माझा सांगत आहे की विराट राजाच्या नगरीत विराटेश्वर नावाचे शिवमंदिर होते. त्या मंदिराची उंची किती, तेथे एक वृक्ष आहे, त्या वृक्षाचं नाव काय आणि त्या वृक्षाचं महत्व काय, असा माझा साधा सोपा आणि अगदी सरळ प्रश्न बुवांना आहे. तर खारगावकर बुवा, जमलं तरच घाला, आणि म्हणजे जमलं तर तुमचं डोकं घाला तिथे, नाही जमलं तर डोकं नका लावू. उगाच माझा प्रश्न अगदी तसाच राहिला तरी चालेल हो, पण उगाच आपल्या लोकांची दिशाभूल करण्यासाठी इथे येऊन काहीही पोपटपंचीगिरी करू नका, ही माझी तुम्हाला नम्रतेची विनंती आहे. तर आता खारगावकर बुवा भेटले जोडीला या मांगवली गावामध्ये, बरोबर ना. तर आता बुवा स्वतःला कसे डॉन वाघ समजत असतील हो, आणि मला लोकांनी दिलेली पदवी आहे रत्नागिरीची वाघीण म्हणून. तर आज वाघ आणि वाघिणीची झोंबी तर व्हायलाच पाहिजे, बरोबर का नाही. तर आता ह्याच्यामध्ये फुसकं कोण आहे हे कळेलच सर्वांना. इथे बसलेल्या बुवांचा देखील आवाज उत्तम आहे, बुवांची गायकी उत्तम आहे. मी असं नाही फक्त बुवाची काढायला नाही आले हा, मी काही चांगल्या गोष्टी आहेत त्या सांगायला पण आले. बुवांची गायकी सुंदर आहे, वाजपी सुंदर आहेत बुवांचे, त्याच्यामुळे सामना अतिशय अटीतटीचा होणार आहे हे मात्र नक्की. तर शेवटचं पद बघा या ठिकाणी काय सादर करत आहे. अरे नागिण मी, अरे नागिण मी तर हा नाग आहे, अरे नागिण मी तर हा नाग आहे, काय बोलले तर याच्या नाकावर राग आहे. ह्यांनी आम्हाला येऊन काय पण बोलायचं ना, आम्ही जरा काही शास्त्र धरून बोलला का ह्यांना लय राग येतो. बघाल आता तुम्ही कसा लाल लाल होऊन येईल कपडा टाकून अगदी, हा बघाल तुम्ही. अरे नागिण मी तर हा नाग आहे, काय बोलले तर याच्या नाकावर राग आहे, आज या रणात माघार घेण तुला भाग आहे. ए बुवा, आज या रणात माघार घेण हे तुला भाग आहे, कारण इथं उभी असलेली रत्नागिरीची खरी वाघीण
आणि हा श्रीवर्धनचा फुसका वाघ. तर फुसक्या वाघासाठी सुंदर असं पद आणलंय बघा. ज्यावेळी रावण हा अप्सरा स्नान घेत असताना लपून लपून बघतो. आता हे काय म्हणतात नंतर येऊन माहिती यांचं विश्लेषण कसं असतं की मग पोरींनी उघड्यावर आंघोळ कशाला करायची. यांना तेच तर कळत नाही, यांची बुद्धी इथे. उघड्यावर पोरी कशाला आंघोळ करतील. त्या अप्सरा स्नान घेत असताना रावणाने चोरून तिथे पाहिलं होतं आणि त्यावेळी त्या अप्सरांनी रावणाला शाप दिला होता. ही कथा आहे. ह्यांना वाटतं मी यमुने नदीची कथा गाते. त्या सगळ्या गोपिका स्नान करत असतात. बुवा ते वेगळं आणि हे वेगळं. इथं रावण आहे, तिथं कृष्ण होता. इथं रावणाने अप्सरांना लपून लपून बघितले आंघोळ करताना, स्नान करताना. त्यावेळी त्या अप्सरांनी यांना शाप दिला आणि ते बघा माझ्या गाण्यात कसं मांडत आहे. अरे बघून भारी या भिजलेल्या पोरी, बुवा झाला या कसा हा येडा, हा बुवा झाला या कसा हा येडा. आणि हा बुवा होतो येडा, हा पागल बुवा होतोच. आल्यावर बघा हिचा एवढा मेकअप, हिचा तेवढा मेकअप, ही अशी ही तशी, हिच्या आशा हिच्या तशा, हिच्या नाही ह्याच्याशिवाय त्याचं जमत नाही. म्हणून अरे बघून भारी या भिजलेल्या पोरी, बुवा झाला या कसा हा येडा, बुवा झाला या कसा हा येडा. मन नुसता माजलेला हाय हा रेडा. बसा अजून व्हायचंय. घाबरवतो हो तुम्ही, असा हल्लाव की मी म्हणले संपला आता. जरा थांबा, होऊ दे. नुसता माजलेला हाय हा रेडा, नुसता माजलेला हाय हा रेडा, नुसता माजलेला काळा रेडा. याला पोरीनं चपलीनं झोडा, नुसता माजलेला हाय हा रेडा. याला पोरीनं चपलीनं झोडा. झोडा. आता बुवा म्हणतील मला रेणा बोलली, झोळा बोलली, पोरींना बोलली. व तुम्हाला नाही, कथा मी स्पष्ट करून सांगते आणि इथे बसलेल्या लोकांना माहिती आहे आणि तुम्हाला देखील माहिती आहे शास्त्र सोडून गाणारी बाई नाही, म्हणून शास्त्रातलंच गाणं दिलं. माझी पहिली बारी मी मानात आनंदच करून जाणार बुवा.
हा तुम्हाला जे काय करायचं असेल तर तुमच्या पहिल्या बारीत करा. एक शेवटचं या ठिकाणी चाल होऊ दे. आणि आज या कार्यक्रमाचे जे आयोजक आहेत, संयोजक आहेत, अर्थात ज्यांनी आम्हाला 1 वर्षापूर्वीच म्हणजे मागच्या वर्षीच या कार्यक्रमाबद्दल सांगितलं, असे आमचे विजय बाबा पाखुर्डे. आज मागच्या वर्षी खरं तर नौकी होते, काही मला माहीत नव्हतं, त्याच्यामुळे त्यांची सेवा गाण्यातून व्यक्त करता आली नाही. परंतु आज मात्र आवर्जून तुमच्यावरून गाणं लिहून आणलंय, तर सगळ्यांनाच आवडेल आणि अर्थात त्यांना देखील आवडेल. कारण ते देवीचे एक म्हणतात ना निष्पाप भक्त आहेत. त्यांची जी भक्ती आहे, देवीवरची श्रद्धा आहे, ती खरं अतूट आहे. आणि म्हणून आज त्यांच्या भक्तीसाठी त्यांचं आणि देवीचं जे नातं आहे, एक गाणं लिहून आणलेलं आहे, गाणं रचलेलं आहे. एकदा चाल होऊन जाऊ द्या आणि आपलं ते शेवटचं गीत घेऊन माझी पहिली बारी संपवणार आहे. रचना कशी आहे, गाण्याचे बोल कसे आहेत. दरवर्षीची ठेवून पूजा, नाही करत कोणा भेदभाव दूजा, मोठ्या मनाने स्वागत करती. भोजनाची व्यवस्था, अगदी सर्वांना बसण्यासाठीची व्यवस्था आणि आमची देखील नाचवाल्यांची व्यवस्था उत्कृष्टरित्या होते. म्हणून मोठ्या मनाने स्वागत करती, राखून साऱ्यांचा मान, आमच्या मांगवली गावाची शान, आमच्या मांगवली गावाची शान. विजय पाखुर्डे बाबा महान, सोमजाई मंदिराची आहे शान. विजय पाखुर्डे बाबा महान. मांगवली गावाची आहे शान, मांगवली गावाची आहे शान. विजय पाखुर्डे बाबा महान, सोमजाई मातेची आहे शान. विजय पाखुर्डे बाबा महान, गावाची शान. विजय पाखुर्डे बाबा महान, सोमजाई मंदिराची आहे शान. विजय पाखुर्डे बाबा महान. मंडळ
मांगवली गावाची शान आमच्या मांगवली गावाची शान विजय पाखुर्डे बाबा महान जबाबदारी मातीची आहे शान विजय पाखुर्डे बाबा महान मांगवली गावाची शान विजय पाखुर्डे बाबा महान डोके मंदिराची आहे शान विजय पाखुर्डे बाबा महान दरवर्षीची ठेवून पूजा नाही करत कोणा भेदभाव तुझा दरवर्षीची ठेवून पूजा नाही करत कोणा भेदभाव तुझा मोठ्या मनाने स्वागत करते राखून सारं सामान मोठ्या मनाने स्वागत करते राखून सारं सामान आमच्या मांगवली गावाची शान विजय पाखुर्डे बाबा महान डोके मंदिराची आहे शान विजय पाखुर्डे बाबा महान आमच्या मांगवली गावाची शान विजय पाखुर्डे बाबा महान समजाई मातेची आहे शान विजय पाखुर्डे बाबा महान आमच्या मांगवली गावाची शान विजय पाखुर्डे बाबा महान धन्यवाद. या ठिकाणी माझी पहिली फेरी संपली हे रितसरपणे जाहीर करत आहे. तुरेवाले शाहीर जगन्नाथजी खारगावकर यांना त्यांच्या पहिल्या फेरीसाठी लाख लाख शुभेच्छा देते. तुम्हा सगळ्यांची या ठिकाणी रजा घेत आहे. थोड्याच वेळात बुवांची पहिली बारी झाल्यावर आपण भेटूया माझ्या दुसऱ्या फेरीत. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद.